पुणे तिथे काय उणे असं म्हणायचे पूर्वी. आता तर जे काही पुण्यात घडतंय त्याच्यावरून असं म्हणावंसं वाटतं, पुणे तिथे बुद्धी उणे. आता काही लोकांना राग येईल, अहो पण सायबर सेलवाले, प्रशासन इतके सारे व्हिडिओजच्याद्वारे जनतेला समजावं म्हणून सांगतात की डिजिटल अरेस्टसारखे फोन आल्यावर काय करायचं. कोणतीही धमकी, जर मी एखादा सरकारी अधिकारी आहे असं सांगून जर फोन आले तर काय करायचं, अशा फोनला बळी पडू नका असं वारंवार आपल्याला सांगितलं जातं आहे. व्हॉट्सअपच्याद्वारे, इतर सोशल मीडियाच्याद्वारे प्रशासनाकडून आटोकाट प्रयत्न केले जातात, असे व्हिडिओज व्हायरल करून तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. बरं, तुम्ही निरनिराळ्या ग्रुप्समध्ये असता, कित्येक ग्रुपवरती असे फ्रॉड अशा पद्धतीने होतात, तशा पद्धतीने होतात, तुम्हाला असं विचारलं जाईल, तसं विचारलं जाईल, असेही तुम्हाला व्हिडिओ पाहण्यात येतात. बरं, मी म्हणतो ठीक आहे, तुम्ही जास्त सोशल मीडियावरती नसाल, तुम्हाला जास्त मित्रमंडळी नसतील, अहो पण तुमचं आयुष्य जे गेलं आहे 55-60 वर्षाचं, ते काय असंच रिकामं गेलं का काय? काहीच नॉलेज नाही घेतलं आपण? कशातलेच काही धोके आपल्याला समजत नाहीत का? ऐकून काही माहितीच नाही आपल्याला? असे सगळे प्रश्न निर्माण होण्याची गरज या पुण्यातलीच एक बातमी ऐकल्यावर झाली. महात्मा सोसायटी कोथरूड या विभागात राहणाऱ्या एका व्यक्तीला कुठून तरी एक फोन येतो आणि चक्क त्याला सांगितलं जातं की पहलगामला जो काही अतिरेकी हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये आपलं नाव गोवलं गेलं आहे आणि अशी माहिती मी NIAचा एक अधिकारी बोलतोय आणि त्या अनुषंगाने तुम्हाला सांगतोय. घाबरून गेली व्यक्ती. अरे, पहलगामला हल्ला झाला, त्याच्यात तुझं नाव येण्याची शक्यता तरी आहे का? तू कोथरूडमध्ये पुण्यात राहतोस, तू साधा मध्यमवर्गीय सरळमार्गी माणूस, आयुष्यात तू एकही क्राईम कधी केला नाहीस, जो काय पैसा कमवला तो पै जपला आणि 1,26,00,000 समथिंग काहीतरी तू बँकेत ठेवले, ह्या बँकेत, त्या बँकेत, त्या बँकेत, आणि तुला धमकावल्यानंतर तुला एक ते विनंती करतात, तुमचं सगळं काही जप्त होऊ शकतं, आत्ताच्या आत्ता सगळ्या बँकांची कॅश एकत्र करा, तो पैसा एकत्र करा आणि एका अकाउंटला तात्पुरता, जे की NIAचं अकाउंट असेल किंवा ज्याची आम्ही खूप मोठी सुरक्षा घेऊ शकतो, तुमचे जप्त होण्यापासून वाचवू शकतो, असा काहीतरी फोनवर ॲश्युरन्स दिला गेला आणि ह्या व्यक्तीने विश्वास ठेवून 1,26,00,000 रुपये ट्रान्स्फर केले त्यांनी सांगितलेल्या अकाउंटला. आणि कंप्लेंट करायला मग खूप उशीर केला. सायबर सेलकडे कंप्लेंट जाईपर्यंत 24 तासाच्या आत रफादफा होतात हे पैसे, इतके ते एक्सपर्ट असतात. मला अजब वाटतं सुशिक्षित माणसांचं एकतर प्रवृत्ती अशी असते की मी फक्त माझं बघणार. आता कोणी गरिबाने ह्या माणसाकडं 25 रुपये जरी मागितले असते ना, तरी ह्याने नकार दिला असेल 100 वेळा, आणि आज 1,26,00,000 रुपये घालवून बसले. आता पहलगामची धमकी दिल्यानंतर एखादा माणूस अशी प्रवृत्तीने वागतो, इतका घाबरट असतो, हे पाहूनच मला खरोखर म्हणजे आश्चर्यचकित व्हायला झालं. आपलं शिक्षण, आपलं कल्चर, आपले संस्कार, आपण का घाबरतोय हा प्रश्न स्वतःला विचारता आला नाही. बरं, ही घटना घडते, तुला काय अगदी काय त्यांनी हालू नको म्हणून सांगितलं होतं का मोबाईलवरनं?
बरं, जरी सांगितलं तरी तुला आता माहिती आहे डिजिटल अरेस्टचे काय काय प्रकार झालेत, कशा पद्धतीने फसवणूक होती आहे. त्यानंतर तरी तुम्ही सावध राहायला पाहिजे. थोडक्यात माणसांमध्ये जास्त मिक्स व्हायचं नाही, कुठल्याही गोष्टीची काही माहिती घ्यायची नाही. आपल्या वयाच्या लोकांमध्ये सुद्धा मिक्स होण्यासाठी अहमपणा आड येतो. आपल्याकडं नक्की काय आहे, कुठं कुठं काय इन्व्हेस्ट केलं आहे, कुठल्याही मित्राला सांगायचं नाही. नातेवाईकांना तर थांगपत्ता लागू द्यायचा नाही. कशा पद्धतीने पैसा कमवला, आता 1,26,00,000 असतील तर तो अगदी व्हाईट मनी आहे का, सरळ मार्गाने कमवला आहे का? असेलसुद्धा, आता काही इंटेलिजंट माणसांकडे तेवढा पैसा असतो. मला असं म्हणायचं नाही की त्याने 2 नंबरनी आणला. तुझा पैसा आहे तो कसा का कमव, तो घामाचा तुझा पैसा होता, तर तो तू असा सहज घालवला याचं मला वाईट वाटतं. 4 लोकांमध्ये वावरणारा माणूस, काही ना काही कोणाशी तरी अशी चर्चा केलेला माणूस, हा कधीही मला नाही वाटत की असा कुठल्या धमकीला घाबरू शकतो. हे लॅक ऑफ कंपनी आणि नॉलेज असूनसुद्धा घाबरट नेचर, म्हणजे एक पळपुटा स्वभाव ज्याला म्हणतो ना आपण, अशा पळपुट्या स्वभावाची ही माणसं ही अशी गोत्यात येतात. त्याला हिप्नोटाईज करणाऱ्या माणसांनी बरोबर काही प्रश्न विचारून बरोबर धमकावलं आहे. छानपैकी डुप्लिकेट लोगो दाखवला NIAचा व्हिडिओ कॉल करून, आणि विश्वास बसावा की मी हा अधिकारीच बोलतो आहे आणि आता मला वरनं आदेश आलेत, तुमचं सगळं जप्त होईल, अमुक होईल, तमुक होईल. लगेच घाबरगुंडी उडून तुम्ही जर स्वतःकडचे ₹1.25 कोटी जर लोकांना दुसऱ्या अकाउंटवर ठेवायला देत असाल, तर मग शंका पण येते की ह्याच्यापूर्वी आयुष्यात तुम्ही काही अपप्रकारांमध्ये अडकला होता का? जो पैसा कमवला आहे तो 2 नंबर मार्गाने कमवला आहे का? तो सगळा जप्त होणार ही धमकी मिळाल्या तो कुठेतरी बाजूला टाकावासा वाटणं, अशी तुमची मानसिक अवस्था होणं, याच्यामागचं नक्की गूढ कारण काय? आता अर्थात एव्हरीथिंग इज पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन. त्यांचे पैसे सर्वप्रथम कुठे आहेत ते गायब होऊ नयेत याच्यासाठी सायबर सेल प्रयत्नशील आहे. जिथं काय तुम्ही कंप्लेंट केली आहे त्या व्यक्तींनी तिथून सगळ्या आता सूत्र हालतील. पण ती लोकं एवढी फास्ट असतात की तुम्हाला 3-4 तासातसुद्धा फार ते शोधणं जिकिरीचं होऊन जातं. जे अकाउंट आहे त्यातनं पण काढून वेगळ्याच अकाउंटला पैसे गेलेले असतात. बरं, ते इथं नाही. आता मध्यंतरी एक असं रॅकेट पकडलं, त्याचे धागेदोरे कोलंबियापर्यंत गेले होते. म्हणजे परदेशातून ही नेटवर्क सुरू असतात. त्यामुळं हे हुडकणं फार अवघड आहे. कुठेतरी आपल्या भारतात राजस्थानमध्ये वगैरे एखादी छोटी फ्रँचायझी असते, पण याचं नेटवर्क करणारी ही बुद्धिमान माणसं जी कधीही पकडली जात नाहीत, ती तर फार वेगळी असतात. त्यांनी नेमलेली ही प्यादी कामं करत असतात. त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कॉल येत असतात. असे लाखो कॉल जातात आणि असे एक त्यांना 15-20 बकरे जरी रोज मिळाले तरी त्यांचं भागून जातं. आता हा तर बकरा खूप मोठा मिळाला आहे पुण्यातला. खेद वाटतो, 1,26,00,000 गेलेत त्या व्यक्तीचे. तो टेन्शनमध्ये असणार आहे, त्याच्या टेन्शनची पण मला जाणीव आहे. पण इतर लोकांना मी थोडासा एक सल्ला देईन की 4 मित्रांमध्ये वावरत राहा. समाजामध्ये कशा पद्धतीने फ्रॉड चालू आहेत याची माहिती घेत राहा. कुठेतरी कुठल्या तरी ग्रुपला अटॅच राहिल्याशिवाय, सोशल मीडियाचा वापर करत असल्याशिवाय तुम्हाला हे नॉलेज मिळणार नाही आहे. कुठेतरी वाचन तरी केलं पाहिजे. आणि जर एकमेकांच्या सोबत तुम्ही राहिलात, 4 मित्रांबरोबर राहिलात, तर तुम्हाला धारिष्ट येऊ शकतं. तुम्हाला मॉरल सपोर्ट असतो कोणाचा तरी. या गोष्टींना खूप महत्त्व आहे जीवनात. एकटं राहणाऱ्या माणसाला असं घाबरवणं फार सोपं आहे आणि ग्रुपमध्ये राहणाऱ्या माणसाला घाबरवणं कदापिही शक्य होत नाही. तो अशी काय उलटसुलट उत्तरं देऊ शकतो कारण तो 4 लोकात वावरल्यामुळं त्याच्या बुद्धिमत्तेचा स्तर थोडासा उंचावलेला असतो. त्याच्या बाबतीत पुणे तिथे बुद्धी उणे असं म्हणण्याची वेळ आयुष्यात कधीच येत नाही. ही अशी माणसं मला तरी वाटतं एकलकोंडी असतात. कुठल्याही पद्धतीचं कुठल्याही प्रकारे नॉलेज कुठलं घेत नाहीत. खूप बालिशपणासारखं फसवणूक झालेली आहे. पहलगामच्या अटॅकमध्ये एखाद्याचं नाव येतं, असा फोन आल्यावर एखादा माणूस, मध्यमवर्गीय माणूस घाबरतो म्हणल्यावर मला प्रचंड अजब वाटते मला हे.
असं नाही आहे की त्याच्या थोबाडावर कुठला काही औषध टाकून रुमाल टाकला आणि मग त्याला प्रश्न विचारलेत, असं नाही आहे. पूर्णपणे शुद्धीवर असताना असे प्रश्न विचारल्यानंतर माणूस गांगरतो आणि आपली सगळी रक्कम जी काय आहे त्याच्याकडं, अशी जर 1.25 कोटीची रक्कम तो दुसऱ्याला देत असेल तर खूप म्हणजे खेदजनक बाब आहे ही. म्हणजे सायबर सेल, प्रशासन इतके सारे व्हिडिओ पाठवून सुद्धा अशा काही तक्रारी आणि अशी काही फसवणूक होणं हे काय थांबायचं नाव घेत नाही आहे. अशी काही फार मोठी युक्ती वापरली, कुठली तरी लिंक दिली, ही अशी असेल तशी असेल, ओपन करा, मग गैरसमजुतीतनं लिंक क्लिक केली, असं नाही झालं. डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओ कॉल करून एखादा व्यक्ती सांगतो, मी NIAचा अध्यक्ष बोलतो आहे, अमुक बोलतो, या ऑफिसमधनं बोलतो आहे, लोगो दाखवतो. तुम्हाला असं म्हणता आलं पाहिजे ना. कशावरनं बाबा, हे फोनवर दिसतोय तो लोगो ओरिजिनल आहे, खरा आहे, कशावरून? आता काही लोकांना ज्याचं गेलं त्याला कळतं, तुम्ही काय सल्ले देता असंही काही म्हणणारी मंडळी भेटतील. पण त्याचं गेलं आहे त्याबद्दल मला दुःख नक्कीच आहे, पण पुढं कोणाचं जाऊ नये म्हणून मी बोलतो आहे. म्हणून मी काही काही गोष्टी उपहासात्मक, काही काही गोष्टी डॉमिनेट करून बोलतो आहे, जेणेकरून पुढच्या स्टेज मागचे शहाणे, मागची अनंत 100-200 माणसं वाचावीत अशा फसवणुकीपासून, म्हणून थोडंसं मी जहाल बोलतो आहे. जे घडलं त्याच्यातनं आता सायबर सेलला यश मिळावं, त्या व्यक्तीचे पैसे जे काय आहेत त्याचे त्याला परत मिळावेत, याच सदिच्छा, शुभेच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा कोणीही अशा भीती करून मनात घेऊ नका. कोणीही असं जर तुम्हाला काही धमकी दिली ना, तर त्याला वेगळे मार्ग आहेत. तुम्ही तुमचं नाव चुकीचं सांगा, तुम्ही वाटेल ते त्याला बोलण्यात गुंग ठेवून दुसऱ्या एखाद्या घरातल्या व्यक्तीला इशारा करा, बाबा 100 नंबरवर फोन करून ही गोष्ट अशी चालू आहे घरात म्हणून सांगा, तुमचा नंबर त्यांना द्यायला सांगा, सो दॅट कॉलिंग अथॉरिटी कोण आहे, कुठून आहे, हे सगळं ट्रेस चालू होईल लगेच. त्याला बोलण्यात गुंगून तुम्ही ह्या स्टेप्स घेऊ शकता. हां, आता घरात तुम्ही एकटेच असाल त्या मुमेंटला तर मात्र ते अवघड आहे. परंतु कुठल्याही कॉलला घाबरून न जाता कोणतीही त्यांनी सांगितलेली इन्स्ट्रक्शन फॉलो करायचीच नाही, असं मनाला बजावणं फार गरजेचं झालं आहे आजकाल. पैसा असणारे आणि पैसा नसणारे सगळ्यांना ही भीती आहे. अर्थात त्यांच्याकडे जे नंबर जातात, डेटा बँककडनं ते नंबर घेतात, ते नंबर अशा अनुषंगाने जातात की जिथं जिथं म्हणून तुम्ही खरेदी केलेली असते त्याच्यावरनं तुमचं स्टेटस समजतं. हायफाय वस्तू खरेदी केलेल्या त्या तुमच्या नंबरवरनं बरोबर कळतात. कुठल्या मॉलला तुम्ही कधी गेला आहे, किती रुपयांचा माल घेतला आहे, तुमचं स्टेटस काय असू शकतं, तुमच्याकडे किती पैसा असू शकतो, याचा अंदाज या एक्सपर्टना लागतो, स्कॅमर्सला लागतो. त्यामुळं कुठेही मोबाईल नंबर देताना सुद्धा कॉशियस राहिलं पाहिजे. कमीत कमी ठिकाणी नंबर गेला पाहिजे, याच्याकडे सुद्धा कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे. पुणे तेथे बुद्धी उणे अशी म्हणण्याची वेळ पुन्हा पुन्हा लोकांनी अशी आणू नये, याच सदिच्छा व्यक्त करतो. आणि थोड्याशा काळजीनेच हा व्हिडिओ बनवला आहे. सोशल अवेअरनेस, समाजामध्ये इतरांना थोडंसं जागृत करणं, एवढ्या एकाच हेतूने. त्या व्यक्तीबद्दल आदर नाही आहे, अनादर करतो किंवा त्या व्यक्तीचे गेलेत म्हणून मला फार आनंद झाला आहे असा कुठलाही अर्थ यातून ध्वनित करून घेऊ नये. जे काय घडलं आहे खेदजनक बाब आहे, त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत 100%. आणि त्यांना योग्य तो न्याय, योग्य ते पैसे त्यांचे परत मिळावेत, याच सदिच्छा असणार आहेत. तथापि अशा घटना वारंवार कोणत्याही शहरात कुणाच्याही बाबतीत घडू नयेत, याच सदिच्छेसह इथंच थांबतो. पुन्हा भेटूयात अशाच सोशल अवेअरनेस कॅटेगरीमधला एखादा व्हिडिओ घेऊन किंवा इतर काही विषय घेऊन, पण भेटत राहूयात. पाहत राहा, ऐकत राहा कविप्रवीज शो यूट्यूब चॅनल.